एका 29 वर्षाच्या पोराचा आक्रमकपणा आणि धडाडी पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला आणून थेट सामनाच्या कार्यकारी संपादक पदावर बसवलं होतं। पुढे जाऊन तो शिवसेना नेता बनला, सक्रिय राजकारणात उतरला। हा मुलगा म्हणजे संजय राजाराम राऊत। आजच्या घडीला राजकारणात आपल्या बोलण्याच्या जोरावर स्वतःची वेगळी इमेज त्यांनी तयार केली आहे। बाळासाहेबांनंतर शिवसेनेवर जर कुणाचा होल्ड असेल तर तो उद्धव ठाकरे यांचा नसून राऊतांचा आहे, असंही बोललं जातं। राज्यभरात स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं आहे, असं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं। राज्यात लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडीने सोबत लढवल्या होत्या। यात लोकसभेला महाविकास आघाडीला यशही मिळालं होतं, पण विधानसभेला तिन्ही पक्षांच्या अंतर्गत धुसफुशीचा आणि समन्वय नसल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला। यानंतर आघाडीमध्ये सातत्यानं खटके उडताना पाहायला मिळाले। यातच आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार अशी अटकळ बांधली जात असताना अखेर संजय राऊत यांनी स्वबळाची घोषणा केली आणि आता राऊत पुन्हा एकदा मित्रपक्षांच्या निशाण्यावर आले। शिवसेनेत कुठलीही महत्त्वाची घडामोड घडली तेव्हा राऊत हेच समोर दिसतात। आघाडीत जर वाद होताना तुम्ही ऐकलं तर संजय राऊत हे तिथं असलेच पाहिजे। आपल्या तिखट वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या राऊतांमुळे आतापर्यंत कुठल्या मोठ्या घडामोडी घडल्या हे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती। 2019च्या विधानसभेला भाजप कानामागून येऊन तिखट झाल्याची भावना सेनेमध्ये होती। त्यामुळे संजय राऊत यांनी शरद पवारांसोबत संधान साधून 2019च्या विधानसभा निवडणुका लढवल्या। भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यानं फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये यासाठीच शिवसेनेनं 2.5 वर्ष मुख्यमंत्री करण्याचा बंदखोलीतला विषय छेडला। भाजपपासून वेगळं होण्याची तयारीही सुरू झाली। यातही संजय राऊतच आघाडीवर होते। सत्तेचा कंट्रोल हा शिवसेनेकडे असेल यांसारखी भाजपला डिचवणारी वक्तव्ये त्यांनी या दरम्यान केली होती। पुढे शरद पवार संजय राऊत यांच्याच प्रयत्नातून महाविकास आघाडीची स्थापना झाली। त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी ही आघाडी रचण्यात आली। यानंतर भाजप आणि शिवसेनेत कटुता आणण्यासाठी राऊतांच्या बाणांनी महत्त्वाची भूमिका निभावली। भाजप सत्तेत असूनही भाजपमधून काँग्रेसमध्ये येण्याचं धाडस त्यांनी केलं। 19 जून 2022 रोजी शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन साजरा झाला। त्याच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जानेवारी 2022ला शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड झालं। शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपला सोडून काँग्रेससोबत सत्तेत जाणं शिंदेंना पटलं नव्हतं। त्यामुळे शिंदे यांनी ठाकरे यांच्यासोबत राऊतांनाही निशाणा बनवलं। वादग्रस्त विधानांनी तर राऊत टार्गेट झालेच, पण नंतर एका जमीन घोटाळ्यात त्यांना अटक झाली। काही महिने ते कोठडीची हवा खाऊन आले। त्यानंतर हळूहळू राऊत यांची गाडी पुन्हा मूळ पदावर आली आणि वारंवार ते वादग्रस्त विधानं करू लागले। महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यात पहिली थिंगी पडली की लोकसभेच्या जागा वाटपावरून। त्यातही संजय राऊत यांचा सहभाग होता। महाविकास आघाडीत सांगलीवरून सुरू झालेल्या काँग्रेस ठाकरे गटातील वाद तुटेपर्यंत ताणला गेला होता। त्यातच ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात कलगीतुरा रंगला। सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती। मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी प्रामुख्यानं काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरेंनी उमेदवार दिलाय असं म्हटलं गेलं होतं। ही जागा काँग्रेसची असून इथून आमचाच उमेदवार लढणार अशी भूमिका काँग्रेसच्या सांगलीसह राज्यातल्या इतर नेत्यांनी घेतली होती। यावरून राऊत आणि नाना पटोले असा सामनाही आपल्याला पाहायला मिळाला होता। सांगलीतून आमचाच उमेदवार लढणार असून त्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा झाली आहे। पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी स्वतः जाहीर केली असून ती काळ्या दगडावरची पांढरी रेष। सांगलीत आमची कोंडी कराल तर राज्यभर आम्ही तुमची कोंडी करू। यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गटानं आता नौटंकी बंद करावी अशा कडक शब्दांनी राऊतांनी ठासून उमेदवार मागे घेण्यात येणार नसल्याचं सांगितलं होतं। यावरून राऊत हे ठाकरे गटाचे मोठे नेते, त्यांनी असे लहान कार्यकर्त्यांसारखे वक्तव्य करू नयेत, आपल्या भाषेवर शब्दांवर मर्यादा घालाव्यात असं नाना पटोले यांनी सांगितलं होतं। याच वादाचा दुसरा अंक संजय राऊतांनी विधानसभेच्या जागा वाटपाच्या वेळी दाखवला। आघाडीमधील बैठकीत राऊत आणि नाना पटोले यांच्यात तुतुमैमे झाली। यानंतर पत्रकार परिषदेतही दोघांचा उघड वाद झाला। पटोले यांच्याशी न पटल्यानं आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। यावर पटोले यांनी संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हटलं होतं। यानंतर सातत्यानं राऊत आणि पटोले युद्ध पाहायला मिळालं। मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा हेका राऊतांनी धरला होता। यावरून आघाडी राहते की तुटते अशी परिस्थिती आली असतानाही कशाचीही पर्वा न करता राऊतांनी आपल्या सहकारी पक्षांवर आगपाखड सुरू ठेवली होती आणि याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला। नियोजनबद्ध धोरण न ठरवता निवडणुकीला सामोरं गेल्यामुळे आघाडीने सपाटून मार खाल्ला। यात राऊतांचा वाटा हा मोलाचा होता। कुठलाही समन्वय न साधता दिशाहीन वक्तव्य ते करत राहिले। परिणाम निकालावर दिसून आला। आघाडीत एकत्र असतानाही सावरकरांच्या मुद्द्यावर राऊत आक्रमक होत काँग्रेसवर टीका करताना दिसले।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सावरकर ब्रिटिशांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणी शिवसेना कधीही तडजोड करणार नाही असं राऊत यांनी काँग्रेसला ठणकावलं. म्हणजे जेवढ्या ताकदीने राऊत मोदी आणि शहा यांच्यावर टीका करतात त्याच ताकदीने ते मित्र पक्षांनाही धारेवर धरतात आणि त्यांच्या याच सवयीमुळे ते वादात सापडतात. बरं, जेवढी टीका राऊत दुसऱ्यांवर करतात समोरून त्यांना तेवढंच प्रत्युत्तर मिळतं. तरीही राऊत काही थांबायचं नाव घेत नाहीत. विधानसभेच्या निकालापासूनच तिन्ही पक्षात कुठलीही बैठक किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही. यातच शिवसेना स्वबळावर लढणार असा रेटा आघाडीमध्ये फक्त संजय राऊत यांनीच लावला होता. आता त्याची अधिकृत घोषणाही राऊतांनीच केली आहे. शिवसेना भाजप युतीचा शेवट, शिवसेनेतली फूट, आता आघाडीत झालेली बिघाडी, सगळ्यांवर खोलात जाऊन विचार केला तर या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर म्हणून संजय राऊतच समोर येतात. हिंदुत्व सोडलं म्हणून ठाकरे गटावर टीका झाली, यामुळे पराभव झाला अशीही टिप्पणी केली गेली. यामुळे आघाडीसोबत यश न मिळाल्यानं शिवसेना स्वबळाचा नारा देते. यामुळे आता महापालिकेत शिवसेना कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार अशी शक्यता वर्तवली जाते. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जिवंत ठेवणं हे या पक्षाबरोबरच संजय राऊत यांच्या समोरील देखील फार मोठं आव्हान आहे. यामुळे राऊतांची रोलर कोस्टर राईड शिवसेना ठाकरे गटाला कुठपर्यंत घेऊन जाते हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे. यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.